लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने पुणे लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचेही नाव आघाडीवर आहे. उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय, बहुभाषिक चेहरा, राजकारण आणि समाजकारणाचा 30 वर्षांचा राष्ट्रीय पातळीवरचा प्रदीर्घ अनुभव, संघटन कौशल्य असलेले देवधर हे तसे अस्सल पुणेकर, रासप संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, मोदी शहा यांच्या अत्यंत विश्वासातले नाव, पत्रकार वीणा देवधर यांचे धाकटे चिरंजीव, मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचे प्रचारक, त्रिपुरावर भाजपचा झेंडा फडकवणारे हाडाचे कार्यकर्ते, अशी खूप मोठी ओळख निर्माण केलेले सुनील देवधर हे आता भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार असणार यात तीळ मात्र शंका नाही. पुणे शहरातील तमाम भाजप नेत्यांची संमती असलेल्या या नावावर फक्त शिक्कामोर्तब बाकी आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना सोबत असल्याने आजच त्यांचे पारडे जड आहे. समोर महाआघाडीचा उमेदवार कोण द्यायचा या पेचात आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते पडलेत. देवधर यांच्याबद्दल थोडे जाणून घेऊया. वयाच्या 60ीत पोहोचलेले सुनील देवधर हे गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्रिपुरामध्ये 25 वर्षापासूनच्या डाव्यांच्या प्रभावाला खिंडार पाडून तेथे भाजपाला यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ईशान्य भारतात सुनील देवधर हे संघाचे प्रचारक होते. 1994 मध्ये ते शिलाँगचे प्रचारक झाले. ते 2002 पर्यंत प्रचारक होते. देवधर यांचे एनजीओ ईशान्य भारतातील 65 शहरात काम करते. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी ईशान्य भारताच्या संपर्क सेलचा कॉन्सेप्ट पेपर बनवला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना राष्ट्रीय संयोजक बनवण्यात आले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. देवधर यांना 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीची जबाबदारी देण्यात आली होती. या ठिकाणी भाजपने 10 पैकी 7 जागा जिंकल्या. 2014 मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना पालघरची जबाबदारी दिली होती. या ठिकाणी सीपीएमची एकमेव जागा होती. या ठिकाणी भाजपचा विजय झाला. त्यानंतर अमित शहांनी त्यांना ईशान्य भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी तरुणांवर लक्ष दिले. भाजपच्या मोठ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सुरुवातीच्या काळात ईशान्य भारतात सुनील देवधर हे संघाचे प्रचारक होते. 1994 मध्ये ते शिलाँगचे प्रचारक होते. त्यांनी 2002 पर्यंत प्रचारक म्हणून काम केले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2013 पर्यंत त्यांनी पूर्वोत्तर भारत संपर्क प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक म्हणून काम पाहिले. त्यासोबतच 2011 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, गोवा या राज्यांच्या निवडणुकांसाठी पक्षांचे व्हिजन डॉक्युमेंट्स तयार करण्याचे काम केले. 2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत दाहोद जिल्ह्याच्या 6 मतदारसंघात 6 महिने विस्तारक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2014 मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असताना प्रचाराची धुरा सुनील ओझा व सुनील देवधर या दोघांवर सोपवण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्याच वर्षी त्रिपुराचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पक्ष अत्यंत कमकुवत स्थितीत असताना अनेक प्रयोग व उपक्रम, कार्यक्रम, आंदोलने केली. 2018 मध्ये त्रिपुरातील 25 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथून टाकत तेथे 3/4 बहुमताने भाजपचे सरकार आणण्यात देवधर यांनी मोठी भूमिका बजावली. त्रिपुरा येथील विजयानंतर सुनील देवधर यांची खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेता म्हणून ओळख निर्माण झाली. 2018 पासून भाजपचे राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. आंध्र प्रदेश सारख्या कठीण राज्यात तेलुगू भाषा शिकून तळागाळापासून संघटन उभे करण्यात यश मिळवले. कोविडच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन सुरू असताना त्यांनी सलग 2000 किलोमीटर प्रवास केला. 30 जुलै 2023 पासून सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त होत ते पुण्यात सक्रिय झाले. 1999 ते 2001 या काळात सुरुवातीला नगर जिल्हा आणि मग पुणे विभाग प्रचारक म्हणून त्यांनी काम केले. 2001 ते 2 मध्ये मुंबईत गोरेगाव विभागाचे ते प्रचारक होते. 2005 मध्ये ईशान्येत माय होम इंडिया या संस्थेची स्थापना केली. 1985 मध्ये संघाचे सक्रिय काम सुरू केले. झोपडपट्टीतील मुलांसाठी शाखा सुरू केली. शाखेला जोडून वाचनालय आणि अभ्यासिका सुरू केली. 1990 मध्ये कारसेवक म्हणून उत्तर प्रदेशच्या फतेपूरमध्ये 22 दिवसांचा तुरुंगवास भोगला. 1991 ते 1998 या काळात मेघालयात प्रचारक म्हणून काम करताना शाळा सुरू केल्या. या काळात ईशान्य भारतातील नागरिकांना उर्वरित भारताचे दर्शन घडवण्यासाठी भारत मेरा घर यात्रांची सुरुवात केली. त्यानंतर तेथून निवडक विद्यार्थी महाराष्ट्रात आणून प्रथम 1995 मध्ये पुणे
येथे 10 मुलांचे वसतिगृह सुरू केले आणि मग संपूर्ण महाराष्ट्रात 125हून अधिक आदिवासी मुलामुलींची वसतिगृहे 7 ठिकाणी सुरू केली. 2004 मध्ये संघाने स्थापन केलेल्या हिंदू मानवाधिकार मंचचे मुंबई महानगरचे संयोजक म्हणून हिंदू समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. 2005 मध्ये माय होम इंडिया या सामाजिक संस्थेची स्थापना केली.